नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड. संचालक मंडळाचा बहुमतानं निर्णय. गॅसच्या तुटवड्यामुळे आज फिल्म सिटीतील सेटवरील जेवण व्यवस्थेवर परिणाम. चपाती बनवण्यासाठी गॅस नसल्यानं कामगारांना चपातीऐवजी खायला लागले पाव. गॅस तुटवड्यामुळे मेस आणि खानावळ चालक अडचणीत. अनेक खानावळी बंद पडण्याची वेळ. नांदेडमध्ये जवळपास 50,000 विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता. गॅस तुटवड्याचा भाजीपाला व्यवसायावर परिणाम. हॉटेल व्यवसाय बंद असल्यानं नवी मुंबईत भाजीपाल्याची मागणी घटली. शेतकरी आर्थिक संकटात. गॅस टंचाईमुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की उद्योग अडचणीत. त्यापासून उत्पादन बंद होण्याची शक्यता. लाखोंची उलाढाल, ठप्प होण्याची भीती. सोलापुरात गॅस तुटवडा. सिलेंडरसाठी भर उन्हात नागरिकांच्या 2 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा. पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस वितरण सुरू. साताऱ्यातील फलटणमध्ये 10वीचे पेपर चक्क 6वीच्या विद्यार्थिनी तपासत असल्याची घटना समोर. उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. मनालीत अटल बोगद्याच्या दक्षिण प्रवेशद्वारावर हिमवृष्टी दरम्यान पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे नागनागिणीच्या मिलनाचा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वसईमध्ये मासे विक्रेत्याकडून लाल हिट या विषारी स्प्रेची फवारणी. मासे विक्रेत्याकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई. 10 कोटींची मदत खात्यात जमा. मात्र अजूनही काही शेतकरी मदतीपासून वंचित. पुण्याच्या वाघोली परिसरात एका फर्निचर गोडाऊनला भीषण आग. 4 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. पिंपरी चिंचवडमध्ये शाळेतून घरी जाताना 14 वर्षीय मुलाचा सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू. या प्रकरणी पोलिसांकडून चालकाला अटक. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात दानपेट्या चोरी करणारी टोळी जेरबंद. पोलिसांकडून 8 गुन्हे उघडकीस आणत रोख रकमेसह मुद्देमाल जप्त. बीडमधील खारेवाडी शिवारात बागायतदाराकडून ऊसतोड मजुराला बेदम मारहाण. पतीला मारू नका म्हणत पत्नीनं फोडला टाहो. बागायतदाराकडून वाचवायला गेलेल्या पत्नी आणि भावालाही मारहाण. या होत्या काही विशेष घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडींसह पाहत रहा LS मराठी. सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.